नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका, इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण या पाठाचे विभाग केलेले आहेत. विभाग म्हणजे आपण या पाठाचे पार्ट्स केलेले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2. तर सुरुवातीला आपण पहिला पार्ट म्हणजेच पहिला विभाग अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड. वाचनाचे वेड या पाठाच्या लेखिका आहेत लेखिका आशा पाटील. आशा पाटील ह्या विविध वृत्तपत्रे व मासिकामधून लेखन करतात. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने या प्रस्तुत पाठामधून केले आहे. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. आजकल के बच्चों को पढ़ाई करना मतलब थोड़ा सा बोरिंग लगता है, उन्हें कंटाला आता है. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. टीव्ही, वीडियो गेम्स, कंप्यूटर, मोबाइल, इन सब से इनकी अच्छे से दोस्ती हुई है. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिल्कुल आवड नव्हती. सोनाली को भी पाठशाला के किताबों के अलावा दूसरी किताबें पढ़ना अच्छा नहीं लगता था. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. उसकी माँ और बड़े भाई को, उसके भैया को ये सब अच्छा ही नहीं बल्कि उन्हें वह सब करने का एक पागलपन सवार था. मतलब उन दोनों को किताबें पढ़ना बहुत अच्छा लगता था. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. उसकी माँ ने उसे यह किताबें पढ़ने के लिए बहुत बार उसके मन को चेंज करने का सोचा. मतलब अपनी बेटी अच्छे से पढ़ाई करे, रीडिंग करे ऐसे उन्हें लगता था. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. उसका मन डाइवर्ट करने का सोचा लेकिन कुछ नहीं. माँ को अपनी लड़की स्कूल के किताबों के अलावा कुछ और अच्छी किताबें रोज़ 2 पेजेस पढ़े ऐसे उन्हें लगता था कि सोनाली एटलीस्ट दिन में 2 पेजेस रीडिंग करे, उन्हें ऐसे लगता था. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. बहुत बार यह प्रयत्न करके उन्होंने देखा मगर उन्हें उसमें कुछ सफलता नहीं मिल रही थी. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे. एक बार छुट्टियों में उसकी माँ ने उसे कहानी की एक किताब दी और उन्होंने उसे कहा, सोनाली, मुझे एक स्कूल में चीफ गेस्ट करके बुलाया है. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. वहाँ पे मैं बच्चों को एक कहानी बताने वाली हूँ. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. मुझे बहुत सारी कहानियाँ पता है पर
उसमें से मैं कौन सी कहानी बच्चों को बताऊं? मुझे समझ में नहीं आ रहा है. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. इस किताब में से एक कहानी बताऊं ऐसे मुझे लग रहा है. तू इसमें से एक अच्छी कहानी मुझे ढूंढ के देना और वही कहानी मैं उस स्कूल में बच्चों को बोल के दिखाऊंगी. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. माँ को मदद करनी है ऐसे कहते ही सोनाली के स्कूल में बताया हुआ उसे कुछ याद आया. आपण सर्वांना मदत केली पाहिजे कि हमें हमेशा सबको मदद करनी चाहिए. या मदतीची सुरुवात घरापासून करा. इस मदद की शुरुआत हमें अपने घर से ही करनी चाहिए. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. मदद करने से हमें खुशी तो मिलती है, पर दूसरों की खुशी हमें बहुत समाधान देती है, बहुत खुशी देती है. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. आप लोग घर में या बाहर कभी किसी को कोई मदद करते हैं या कोई मदद करता है तो आपको उसकी नोंद मतलब एक छोटे से बुक में लिख के रखना चाहिए और वह आप मुझे हर शनिवार हर सैटरडे को स्कूल में बताएंगे. सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. सोनालीने जिनको जिनको मदद की, जिनको जिनको हेल्प की, उसने उन सब की अपने एक पास किताब रखी थी और उसमें उसने लिख दिया था. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. माँ को मदद यह एक नई नोट उसमें शामिल हो गई. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील. टीचर भी सबके सामने हमें शाबाशी देगी. शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. टीचर तारीफ करेगी इस विचार से ही उसने तुरंत अपनी माँ के हाथ से वह किताब ले ली. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. सोनाली की माँ ने उसे जो कहानी की किताब दी थी उसमें सब छोटी छोटी कहानियाँ थी. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. सिर्फ कहानी का नाम पढ़ के उसमें से कौन सी कहानी अच्छी है वह उसे समझ में नहीं आ रहा था. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. फिर उसने एक एक करके उस किताब में से 10 कहानियां पूरी पढ़ ली. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले और सिर्फ 1 या 1.5 घंटे में उसने वह पूरी किताब पढ़ ली थी. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. सच बात यह है कि उसे यह सब कुछ पढ़ना उसको कंटाला आ रहा था, पर जैसे जैसे वह वो कहानी की किताब पढ़ने लगी तो उस किताब में कहानियाँ मतलब पढ़ने लगी तो वैसे वैसे आगे के कहानी में क्या है, आगे क्या होने वाला है, उसमें क्या लिखा है, उसकी उत्सुकता थोड़ी बढ़ने लगी. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. उसके बाद उसने वह पूरी किताब कभी पढ़ी
और कभी खत्म कर दी, उसे पता ही नहीं चला। मुलांनो, आता या पहिल्या पार्टवर आधारित मी तुम्हाला काही शब्दार्थ दिलेले आहेत, तसेच वाक्प्रचार पण दिलेले आहेत. तर तुम्हाला ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. तसंच मी तुम्हाला आता काही कठीण शब्द पण देणार आहे अंडरलाईन करून, तर तुम्हाला ते 5 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.